तर श्रीलंकेमधला आमचा आहे हा शेवटचा दिवस। तर आमची फ्लाईट खूप उशिरा होती, त्यामुळे पूर्ण दिवस आमच्याकडे होता। तर तो दिवस मस्त आपण एन्जॉय करायचा आहे, जेवढं आपल्याला फिरायला मिळता येईल तेवढं फिरून घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं। तर त्यानुसार दिवसाची सुरुवात केली मस्त अशी मुलांनी स्विमिंगने, आणि मस्त धमाल मस्ती करून त्यांनी स्विमिंग केली। त्यानंतर छान तयार झालो आणि आम्ही निघालो श्रीलंकाची सिटी पाहण्यासाठी, कारण की आम्ही मुलाच्या गावात राहत होतो, म्हणजे थोडंसं सिटीपासून ते आतल्या साईडला होतं। तर फिरण्यासाठी निघायचं म्हणून आम्ही तिथला मॉल पाहायला निघालो, कारण की आपल्याकडं फारसा वेळ नव्हता, त्यामुळे दुसरं काही पाहता येत नव्हतं। तर म्हटलं आपण निदान आल्यासारखं तिथला सिटीचा एरिया फिरूया, आणि मग ते पाहण्यासाठी आम्ही निघालो त्या दिशेने। तर त्या दरम्यान जाताना जे काही आपल्याला पाहायला मिळालं ते मी इथे शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खरंच खूप छान वातावरण होतं, मस्त असं क्लायमेट होतं, सुंदर असा दिखावा होता, जबरदस्त बिल्डिंग्स होत्या। तर बरंच काही तिथं पाहता आलं। मॉलमध्ये आल्यानंतर आम्ही इथे मॉल फिरलो। तर तसं पाहायला गेलं तर मॉल सर्वीकडेच आपल्याला बऱ्यापैकी सारखाच पाहायला मिळतो, आपल्या इथेही बरेच मोठे मोठे मॉल आहेत। तर श्रीलंकेमधला एक विशेष असा भाग फिरण्यासाठी तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही। आणि आमचे हे छानसं असं कपल इथे मस्त एन्जॉय करतं आहे। तर ते माझे बहिणीचे दीर आणि जाव आहेत, ही माझी बहीण आहे जी, आणि हे आमचे आहेत न्यूली कपल, म्हणजेच माझे मावशी आणि काका। आणि तेही फार एन्जॉय करत आहेत, कारण की मुलीचं लग्न सुरळीत पार पडलं आहे, कुठलेही विघ्न नाही आले, आणि छान असं लग्न पार पडल्यानंतर एक छान असं ते रिलॅक्स झाले होते। आम्ही सर्वच रिलॅक्स झालो होतो आणि मस्त मजेशीर हा मॉल आम्ही फिरत होतो। आणि मॉल फिरून झाल्यानंतर आम्ही तिथे बीचलाही गेलो। तर लगेचच मॉलच्या समोरच बीच होता, तोही खूप सुंदर होता, मस्त असं स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण होतं तिकडे। तर मॉल फिरत असताना मॉलच्या बाजूला हे बीच आहे, आणि हा बीचही तेवढाच छान आहे। त्याचबरोबर बीचच्या बाजूला इथं छान असे छोटे छोटे स्टॉल आहेत खाण्याचे, तर तेही आपण इथं टेस्ट केलेले आहेत। कसं वाटतंय तुम्हाला इथे श्रीलंकाच्या बीचवर येऊन? खूप छान वाटतंय, आणि थोडं चेंज झाल्यामुळं खूप बरं वाटतंय। आम्हाला पण एक थोडंसं स्ट्रेस रिलीफ भेटला आहे। दिवसानंतर आम्ही बाहेर आल्यामुळे थोडंसं बरं वाटलं, आणि फॅमिलीवर आल्यामुळं काय फरक वाटला आपला इंडिया आणि श्रीलंकामध्ये? फरक नाही, आराम मिळाला एवढंच मला, खूप त्याच्यामध्येच खूप माझा हे काय म्हणतात मला बरं वाटलं। फरक तर आहे, ट्रॅफिक खूप डिसिप्लिन्ड आहे, आणि स्वच्छता खूप ठेवतात, असं रोडवर काहीच दिसणार नाही तुम्हाला घाण। सो इट्स व्हेरी नाईस, इट्स स्मॉल कंट्री बट व्हेरी polite man, yeah, and very polite people. They talk so softly, lovely, everything is fun. I loved it. so let's enjoy beach. Yes. काय करते देवच जाणे, त्याच्यावरती बघा स्टेटस काय घेतलं बाळा? पापडी होती, त्याच्यावर झिंगा टाकलाय, त्याच्यावर मस्त मसाला टाकलाय, त्याच्यावर काय आहे, गाजर आहे, कोबी आहे, आणि शिमला मिरची। खा लवकर, गरम आहे। प्रॉन्स, फक्त प्रॉन्स काय तर दिले त्याला बंद आता खाली। संपल्यावर आली फोटो काढायला। काय सुकी मच्छी आहे नाही? अगं ते तर सर्व काही तिथलं लोकल मी टेस्ट केलं, मला फारसं काही आवडलं नाही, पण इथे मी काही रेकॉर्ड केलेलं आहे। तर शक्यतो तिथं मला सुकी मच्छीचं प्रमाण जास्त दिसलं। तर हे बऱ्यापैकी सुकट आपण जे बोलतो बारी सुकट असते त्याने हे बनवलेलं होतं, कोळंबी होती आणि स्पायसी फ्लेवर होते, पण मला फारसे ते जमले नाही, त्यामुळे मी फार काही टेस्ट केलं नाही। आणि छान असं बीच फिरून आम्ही पुन्हा एकदा निघालो आमच्या गावाच्या दिशेने, म्हणजेच मुलाच्या घराच्या दिशेने, कारण की आम्हाला त्याचं घर पाहायचं होतं। कारण की श्रीलंकामध्ये पुन्हा आम्ही लवकर कधी येऊ माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, आणि संपूर्ण गाडीमध्ये आम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी हा आमचा छोटा पॅकेज तिथे नेहमीच तयार होता।
जबरदस्त असं वातावरण तिकडे होतं. छान असं हिरवळ झाडं सर्वीकडे होती. नारळाची छोटी छोटी झाडं पाहायला मिळत होती आणि संपूर्ण परिसर खूप सुंदर होता. आणि आम्ही पोचलो आहोत आता मुलीच्या घराकडे. तर ती आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी आलेली आहे. काल एवढी छान तयार झालेली मुलगी आज खरं तर खूप थकली होती ती, पण जोपर्यंत आम्ही तिथं आहोत तर आम्हाला रिसीव्ह करायसाठी, आमचं सर्व काही पाहण्यासाठी ते दोघेही सतत आमच्या पाठीमागे होते. सतत आम्हाला भेट देत होते, आमच्या हॉटेलवर येत होते. आमचं खाणं पिणं सर्व काही ते अगदी योग्यरित्या पाहत होते दोघेही. तर अशा पद्धतीने त्यांच्या घराकडे आम्ही निघालो आणि निघताना हे छान असे बंगले तिथे होते. तर बऱ्यापैकी त्याचे काका मामा, त्याच्या मावश्या ह्या सगळ्यांचीच घरं तिकडे आजूबाजूलाच होती. तर अशा पद्धतीने तिथे त्यांची घरं म्हणजेच हे सगळे बंगले होते. आणि हे आहे आपल्या नवरीचं सुंदर असं घर, म्हणजे तिचा बंगला श्रीलंकेमधला. तर श्रीलंकेमधलं तिचं हे घर आम्ही पाहिलं आणि आम्ही खरंच खूप आनंदी होतो की इतकं छान घर तिला मिळालं होतं, सासर मिळालं होतं. कारण की तिचे सासू सासरेही तेवढेच छान होते. अगदी आदरातिथ्याने त्यांनी आमचं स्वागत केलं. दोघेही आमच्या स्वागतासाठी दारात उभे होते आणि खूप प्रेमाने ते आमचे स्वागत करत होते. आणि छान आम्ही सर्व काही बसलो आणि ती आणि तिचा नवरा म्हणजे हे नवीन कपल आम्हाला छान सर्विंग करत होतं. जेवढं काही त्यांनी आम्हाला तिथे खाण्यासाठी दिलं ते सर्व काही तिच्या सासूने स्वतःहून बनवलेलं होतं. तर हे सगळे पदार्थ गोड होते, त्यामुळे फारसं आम्ही काही खाल्लं नाही. आणि इथे ते दोघंही आम्हाला छान असे अटेंड करत होते, कारण की आम्ही सर्व त्यांच्या घरी पहिल्यांदा आलो होतो. आणि कालचे ते दोघे नवरा नवरी आणि आज ते दोघेही अगदी थकलेले होते पण आनंदी होते आणि खूप आनंदाने त्यांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं. त्यानंतर आम्ही संपूर्ण घर पाहिलं. तर इथून आम्ही त्यांच्या घराच्या पाठीमागे म्हणजे पाठच्या अंगणामध्ये आम्ही निघत होतो जाण्यासाठी. तर जाताना इथे छान मस्त असं आपण समुद्राच्या बाजूला जशी वाळू असते तसं काहीसं इथे वाळूसारखं माती होती आणि प्रचंड सुंदर असं त्यांनी त्यांच्या घराचं अंगण सजवलेलं होतं. मस्त असं प्रशस्त असं तिचं अंगण होतं. घरही तेवढंच मोठं होतं. तर बंगला म्हटल्यावरती मोठाच असणार आहे. आणि त्याचबरोबर तिच्या घराच्या मागे जे अंगण होतं तेही खूप सुंदर होते. तिथे मोर आणि बरेचसे असे सुंदर पक्षी, ससा असं बरंचसं काही येतं. तिने मला तिच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तर ते आम्हाला काय पाहता आलं नाही, कारण की त्यावेळेला ते नव्हतं. पण प्रचंड अशी नारळाची झाडं होती. खूप सुंदर असं वातावरण होतं तिकडे सर्व. आणि सर्व असं पिंकिश सारखं दिसत होतं. गुलाबी रंगाचं संध्याकाळचं जे वातावरण होतं ते गुलाबी रंगाचं होतं. त्याचबरोबर घराच्या पाठीमागे एक असं नाला आहे किंवा नदी म्हणता येईल, स्वच्छ पाणी होतं. ते खूप सुंदर होतं सर्व काही. मन अगदी प्रसन्न झालं तिचं हे घर बघून. तर कधी पुन्हा वेळ मिळाले तर नक्की आम्ही इथे येऊच, कारण की छानच होतं आणि माणसंही तेवढी छान आहेत, प्रेमळ आहेत. तर छान असं तिचं घर आम्ही पाहिल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे. कारण आम्हाला पॅकिंगही करायची होती आणि पुन्हा फ्लाईट घ्यायची होती. त्यामुळे आम्हाला फारसं इथे थांबता आलं नाही. त्यामुळे घर बघून झाल्यानंतर आम्ही लगेचच
हॉटेलच्या दिशेने निघालो. त्याचबरोबर हॉटेलच्या दिशेने जाताना एक लोकल असं मार्केट आम्हाला तिथं पाहायला मिळालं. तर तेही आम्ही पाहण्यासाठी खाली उतरलो आणि तिथे पाहिलं तर जसं आपल्या इथे आपण संडे मार्केट फिरतो अगदी त्याचप्रमाणे तिथे मला फील झालं की आपण संडे मार्केटमध्ये आलो. कारण की भरपूर वस्तू होत्या, सर्व काहीच तिथं मिळत होतं. जसं आपण संडे मार्केट किंवा एक लोकल मार्केट आपल्या इथं फिरतो अगदी त्याचप्रमाणे तिथेही अगदी छोट्यातली छोटी गोष्टही पाहायला मिळाली. आणि हे मार्केटही आम्ही एन्जॉय केलं, पण तिथं आम्ही काय फारसं घेतलं नाही. तर जबरदस्त मार्केट फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो गाडीच्या दिशेने आणि त्याच वेळेला मला इथं असं एक छोटा स्टॉल दिसला. जसं आपल्या इथं पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरीची गाडी असते तर तसंच मला काहीसं वाटलं. तर बघूया हेही टेस्ट करून म्हणून आम्ही ते घेतलं. तर ते चणे होते, चणे म्हणजे आपले छोले असतात, ते छोले बॉईल केलेले होते आणि त्यातही त्यांनी सुकट घातलेली होती. फ्लेवर छान होता, तिखट होता, पण फारसा जमला नाही मला, पण टेस्ट मात्र नक्कीच केलं. सो हे आहे रिसेप्शन हॉल. आम्ही हॉटेलवर पोचलेलो आहे आणि इथे आपला रिसेप्शन झालेलं होतं आणि रिसेप्शनच्याच बाजूच्या हॉलमध्ये आमचं हॉटेल होतं. ते अटॅच हॉटेल आणि रिसेप्शन होतं जिथे आम्ही थांबलो होतो. सो आम्ही हॉटेलवरती पोहोचलो. अरे रेकॉर्ड तर दाबू दे. हॉटेलवर पोचल्यानंतर छान असा मेनू त्यांनी आमच्यासाठी डिसाईड केला होता आणि तो त्यांनी तिथे आम्हाला सर्व केला. सुंदर अशी फिश होती, प्रॉन्स होते, त्याचबरोबर माकली फ्राईड राईस होता. आम्ही चपाती त्यांना सांगितली होती, त्यांनी प्रयत्न केला पण ती जमलेली नव्हती. पण ठीक आहे, त्यांनी आमच्यासाठी बरंच काही केलं आणि ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि इतकं छान त्यांनी आदरातिथ्य आमच्या तिथे केलेलं आहे की मन एकदम प्रसन्न झालं होतं. आणि भरपूर असे व्हरायटी त्यांनी आमच्यासाठी तिथे सर्व केल्या होत्या आणि मुलांनी भरपूर एन्जॉय केला. आणि हे जेवण झाल्यानंतर आम्हाला थोडा वेळ आराम करायचा होता आणि त्यानंतर पॅकिंग करून निघायचं होतं आपल्या मुंबईच्या दिशेने. आणि हे ते हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलो होतो. इथे आम्हाला जेवणाची सोय होती. सो छान असं अरेंजमेंट त्यांनी आमच्यासाठी केलं होतं. कुठल्याही गोष्टीची कमी त्यांनी आम्हाला होऊन दिली नाही आणि अगदी आपल्या देशात आपण फिरतो आहोत असं वाटलं. आणि हे दोघेही नवीन कपल, हे त्याचे मामा आहेत ज्यांनी हे आमच्यासाठी डिनर ऑर्गनाईज केलं होतं. आणि हे दोघेही नवीन कपल आम्हाला सतत आमच्या पाठीत होते. कितीही थकले होते तरी ते आमच्यासाठी सतत येत होते. आणि आम्ही पोचलो आहोत एअरपोर्टला, श्रीलंका एअरपोर्ट आहे मुंबईची. बाय बाय श्रीलंका. बाय बाय श्रीलंका. सो आता श्रीलंकेला बाय बाय करायचं आहे आणि निघायचं आहे मुंबईला. आणि इथे आमचा श्रीलंकाचा प्रवास संपला आणि तोही आम्ही खूप छान एन्जॉय केला. सो ही श्रीलंकाची आठवण नेहमीच लक्षात राहील आणि माधुरी स्फोटकट्ट्याला नेहमी सपोर्ट करा. थँक्यू.